तर हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे आता आमचे देव घेऊन जेजुरी दर्शन करण्याकरिता. तर तुम्ही पण आमच्यासोबत या. नक्कीच खूप मजा येणार आहे, आनंद करणार आहेत, एक वैविध्यपूर्ण आनंद घेणार आहेत आणि तो आनंद तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. आता मी गुंजला आहे, त्यानंतर मग आम्ही जेजुरी दर्शन करणार आहेत. तर चला जाऊयात, भेटूयात, कंटिन्यू राहा. तर चलो, बाय बाय. तर तुम्ही आमचा प्रवास बघितलाच असेल ना, रस्त्याला आम्ही आलो होतो तिथनं. मग तुम्ही संपूर्ण दिवस पाहिलाच असेल. मग आता आम्ही सहारा इथे विश्रांती करणार आहेत आजचा दिवस. तर बघा तुम्ही, खूप भारीपैकी आम्ही आज इथे विश्रांती करणार आहे आणि उद्यापासून मग जागर गोंधळाचा कार्यक्रम तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही रूम राहायला घेतलेले, तर चला माझ्यासोबत या. काय भारीपैकी एकदम हॉल घेतलेले आम्ही राहण्याकरिता. आता आम्ही मस्त जेवण करणार आहेत, मग जेवण झाल्यानंतर झोपणार आहेत आणि उद्या सकाळी मग जागर गोंधळाचा कार्यक्रम करण्याकरिता जाणार आहेत. तर चला बघायला या. आम्ही हॉल घेतलेले आता आम्हाला राहण्याकरिता. तर तुम्ही बघा, खूपच भारी एकदम. आता जेवण करण्याकरिता इकडे मस्त चालू आहे सगळं. इथे वसतिगृहामध्ये आलेले हॉल बुकिंग केलाय. आता सामान जेवण करायचे ते सामान घेऊन चालणार. या करून करणार. जेवण तयार झालेले, आता होणार आहे. आम्ही जेवण करून झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता, सर्वांनी आपलं थोडं थोडं का होईना पण योगदान द्यायला लावलं आहे जेवण करायला. मटारची भाजी, मिक्स व्हेज भाजी आम्ही खाणार आहेत भारीपैकी एकदम. इकडे बनवायला सुरुवात झालेली. भूषण, 2 शब्द बोल. खूप मजा येते, खूप मजा आलेली एकदम. सेटअप पण सगळा रेडी करायला लावला आहे, बघा तुम्ही. जेवण जेवायचं आहे आपल्याला, आता थोड्या वेळात जेवण होणार आहे.
खतरनाक एकदम जेवण. सगळ्यांकडून आपण 2-2 शब्द ऐकून घेऊयात. आता आम्ही जेवण करायला सुरुवात केलेले, जेवण करणार आहेत थोड्याच वेळात. सगळ्यांनी आपलं थोडं थोडं योगदान द्यायला लावलंय. महिला वर्ग बघू शकता तुम्ही. बरोबर झाले. मग आता तेल कमी पडत नाही रे, बरोबर होईल भावा. तुला वाटतंय कसं? अरे तेल तेल खायचा. ही एखाद दुसरी बायको असते ना तर अर्धीच संधी टाकायला. म्हणजे नशीब आपल्या सगळ्याच बायका आपलेच आहे का? व्हिडिओ ती टाकले बरोबर आहे. म्हणून तुला बोलवलं हे असा. तू सगळे याद करून टाकले, काशीच घालून टाकले. काय नाही, चला चला आमचं जेवण तयार होते. सगळ्या बायका मस्त आम्ही जेवणार आहे. केमिकल निघला माहिती का? कलाची वांगे या केमिकल बघ किती निघाला. खाऊ नका निघाल. कलाची वांगे यायची. नाही ना लागणार. सांगतात नाही रे तुला, सांगतात नाही. तू सांगतो तेव्हा मी सांगतो. नाही तू सांगतो ना 5 तू सांगतो 5 वाले. सांग ना विमल टाका तुम्ही. गॅस वडा आता काय झाकरा जेवण करायचं. काय आजी आहे ना बनवता पण नाही भाजी. तेव्हा त्याला आहे ना बोलवा मसाला टाकलेला. तर जेवण बनवायची तयारी एकदम जोरदार आहे आमची. बघा बनवायची तयारी सगळं कुक आहेत. बाई बारीपैकी एकदम जेवण. आता जेवण पण करणार आहेत. बघा तुम्ही जेवण पण करणार. तर सगळेजण आता जेवण करायला लागलेले आहेत. एकदम पोट भरून आम्ही जेवायला लागलोय. भूषण भाई कसं जेवण झालं? हे बघा जेवण एकदम भारीपैकी जेवण झालंय. शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज. तर नक्कीच तुम्ही जेवले. आम्ही पण जेवतो आता. जेवण तर झालेलं आपलं जेवण. इकडे झोपायची व्यवस्था म्हणजे बघा किती भारी. तिकडे झोपायची व्यवस्था आहे आमची. तर फायनली जेवण करून झालेलं आहे. आता थोडं फिरून येतो आणि उद्या मग आम्ही अभिषेक करण्याकरता जाणार आहे गडावर. मग तिथून आपण आनंद घेऊया. गुड नाईट. तर दिवस दुसरा. सर्वांना प्रथमतः शुभ सकाळ. तर आता आम्ही चाललोय
विश्रांती केल्यानंतर आज दिवस दुसरा आणि या दिवस दुसऱ्यामध्ये खूपच भारी भारी एकदम आनंद घेणार आहे आम्ही. जागरण गोंधळ सुद्धा होणार आहे, अभिषेक होणार आहे. तर आम्ही आता प्रथमतः तलावावर. तर चला तुम्ही माझ्यासोबत या. तर करा नदीच्या पात्रावर आम्ही आलोय. तर बघा तुम्ही खूपच भारी एकदम आमचे कुलदैवत घेऊन आज जागर गोंधळाचा कार्यक्रम, त्यानंतर अभिषेक सुद्धा आहे आणि खूपच भारी एकदम ही संपूर्ण करा नदी तुम्ही पाहू शकता. खूपच दूरवर आणि इकडे भूषण फर्स्ट टाइम आलाय. 2 शब्द आपण काय. खूप छान वाटतं दिल्लीला येऊन. नक्कीच आमचे कुलदैवत आता करा नदीच्या पात्रामध्ये गेलेले आहेत स्नान करण्याकरिता. हे आमचे हे 2 चिरंजीव लक्ष जय मल्हार. जय मल्हार. स्नान करून झालेले. आता इकडे आम्ही मार्गक्रमण मार्गस्थ होतीलच. बघा तुम्ही हा संपूर्ण करा नदीचं पात्र आहे. पठार महाराज की आताचा घडा काढा. पहिला मी गाणं गायला 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 पहिला मी गाणं गायला काय वाटायच्या त्या तुळजापूरच्या अंबाबाईला गायला पहिला मी गाणं गायला तुळजापूरच्या अंबाबाईला
जुने गडा आहेत का नवीन गडावरती आवाज द्या. देवा गर्जना करा. टेलकोट टेलकोट देवा आनंद आहे ना. आणि कार्यक्रम कसा झाला पाहिजे आपला. एक तास सुट्टी द्या ना आम्हाला. आमची आरती करा. पाच जणी उठा ना. पाच जणी बघतो तुम्ही. तर फायनली अभिषेक घालून पूर्ण झालेला आहे. आता आम्ही देव भेटीकरिता जेजुरी गडावर जाणार आहे. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू राहा, कारण काही खूप मजेशीर आमचा प्रवास होणार आहे. तर मी तुम्हाला जेजुरी गडावरची संपूर्ण माहिती देणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू राहा. जय मल्हार महाराज की जय. जय माते जय. तर चला आपल्या आता भेट होणार आहे जेजुरी गडावर. तर आता आम्ही जेजुरी गडावर चाललोय. देव भेटीकरिता घेऊन चाललोय जेजुरी गडावर. तर तुम्ही सर्व आपली संपूर्ण भारीपैकी एकदम जेजुरी गडावर जाणार होता आपण. प्रसंगचा पहिल्यांदा झाला आहे, कारण की जेजुरीवर कोणी येतं तेव्हा पत्नीला सोबत घेऊन येतं, पण आम्ही सिंगल येतो त्याच्यामुळे आम्ही स्वतः आलो. भविष्यात येऊ नक्की, पण आता आलो नक्की एकदम चिन्मय हे संपूर्ण हे भोईर परिवाराची संपूर्ण फॅमिली आहे. नक्कीच 5-10 वर्ष लागलं तरी टेन्शन नाही घ्यायचं. 6 वर्षात चिन्मय खूप भारी तिथे सगळ्या जेजुरी गडावर आम्ही येणार आहे. भविष्यात येणार आहे. आता भारीपैकी एकदम. तर चला या तुम्ही. गडावर आम्ही आलेले आहेत. आता प्रवेशद्वाराजवळ आले. तर तुम्ही बघा भारीपैकी एकदम खुशी का माहौल हो चुका है. अब हम जा रहे हैं जेजुरी गढ़ पर. तर चलो चलते हैं. तर हा परिसर बघू शकता तुम्ही, खूपच भारी आहे एकदम. तर आता आम्ही एंट्री करणार आहे. चला तर जाऊया. बोल मल्हारीचे नाव, दयाळाचे नाव, 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 दयाळाचे नाव.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ आम्ही आलेले आहेत। आता मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर जेजुरी गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराजवळ आम्ही आलोय। तर आता आम्ही चाललोय दर्शन घेण्याकरिता गडामध्ये। तर चला तुम्ही माझ्यासोबत या। तर आमचे कुलदैवत भेटी करता आम्ही घेऊन आलोय। तर गडावर आलेले आहेत आता तुम्ही बघा। फायनली गडावर आलोय। खूप भारी एकदम। इकडे मल्ले दैत्य आहे, तर तुम्ही पाहू शकता मल्ले दैत्य।
एकदम वाटतंय कारण काय श्री मार्तंड देवस्थान जेजुरी एक प्रसिद्ध देवस्थान आणि या देवस्थानामध्ये आज आम्ही कुलदैवत आमच्या भेटीकरिता आणलेले आहेत. तर बघा तुम्ही खूपच भारी वाटतं आहे मला कारण का आम्ही जेजुरीला आमचे कुलदैवत भेट घेण्याकरिता घेऊन आलोय आणि देवांच्या सोबत सर्व कुटुंब घेऊन आलो. तर नक्कीच थोडंसं मोबाईल यूज न करून दिल्यामुळे मी तुम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन नाही देऊ शकलो. सॉरी, पण आमचं दर्शन झालं आता. दर्शन घेऊन आलं. दर्शन घेऊन आलं चाललं अभिषेक करणार आहेत आमचा करण्याकरता चालला. मल्हारी प्रचोदयात वैतसदानंदाचा जय महाराज की महाराज की तर आता आम्ही अभिषेक करण्याकरिता आलो. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. तर आता अभिषेक करायला लावलाय देवांचा, आमच्या कुलदैवतांचा अभिषेक नि पती परमेश्वर. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सूर्यकोटी सौप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मा गुरु समेता ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बोला सदानंदाचा जय हो. जय मल्हार. केराव महाराज की जय. शिवनाथ महाराज की जय. जय. जमा चला जमा जय मल्हार. महिला महेंद्र माता पुणे धराई त्याच्या हाताला हाताला लावा सगळ्यांनी.
खंडेराया केलेला अभिषेक भंडार कुलधर्म कुलाचार पावन करून घ्या पाठीशी उभा राहा मनोकामना पूर्ण करा कुटुंबाचं रक्षण करा केलेली सेवा आई वडिलांच्या नावाने मुलाबाळांच्या नावाने मान्य करा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश द्या विद्या धनार्थ पुत्रार्थ पुत्र मोक्षार्थ लभते जपे गणपती स्तोत्रम शरणमासं लभेत संवत्सरण सिद्धींच्या लभदनार्थ संशय सगळ्यांनी हात नाव सांगा आपल्या मनामध्ये सर्व सिद्धी गणप्रभ विद्या धनार्थ लभते पुत्रार्थ पुत्र मोक्षार्थ लभते आपले हात मोक्षार्थ लभते गती जगत गणपती स्तोत्रम शरणमासं लभेत संवत्सरण सिद्धींच्या लभदनार्थ संशय अष्टभ्य ब्राह्मण विश्वविद्यालय समर्पयत तस्य विद्यावय सर्व गणेश साधनादा इति श्री नारद पुराणे श्री संगणाश श्री गणपती स्तोत्रम संपूर्ण कोट जय मल्हार. मल्हार देवा बहीर देवा कुटुंबिनी केलेला देवा अभिषेक देवा तळी भंडार देवा पावन करून घे देवा मनोकामना पूर्ण कर देवा पाठीशी उभा राहा देवा केलेला देवा सेवा देवाना मान्य कर देवा कुटुंबाचं रक्षण कर देवा नोकरी व्यवसायामध्ये देवा मुलबाळ देवा सुखी राहू देवा असा देवा भक्त देवा जय जयकार कर देवा येळकोट जय मल्हार महाराज की जय महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर राज की शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर गिरिजापति वाणी शंकर शिवशंकर मल्लारी भरनाथ मार्तंड गिरिदेवता तर अभिषेक करून आता पूर्ण झालेलाच आहे. पाहिला असेल तुम्ही अभिषेक. देवाकडे हेच मागणं मागतो की प्रयत्नांना फक्त यश दे देवा. क्रिकेट खेळतोय क्रिकेटमध्ये यश दे, अभ्यास करतोय अभ्यासामध्ये यश दे आणि व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ बनवण्यामध्ये सुद्धा यश दे. तर नक्कीच जय मल्हार. बाकीचे मग इथं समोर बाहेर चालू पाय पडले बाकी दर्शन करा. अभिषेक करून पूर्ण झालेला आहे. कुलदैवतांचा भोईर परिवाराचा अभिषेक पूर्ण झालेला आहे. तर नक्कीच चला तर मग ठेवायचे इथे ठेवा. तर भारीपैकी देवभेटी दर्शन कार्यक्रम आमचा झालेला आहे कुलदैवतांचा. तर फायनली सर्वांनी खूप एन्जॉय केलाय. एकदम भारीपैकी झालेलं आहे. चलो अभि दर्शन झालेलं आहे आमचं. आता गडावर मार्गक्रमण करणार, खाली उतरणार. तर चला.
बायकांनी दारात घरी खर्च केला असता तर अहो त्याने खूप मोठा खर्च केला असता, तरी? लाखोचा खर्च आला असता, हा. 1000 पैसे माणसं त्यांच्या दारात ठेवले ठेवले असते. अहो आपल्यासारखे खंडेराचे सेवकरी 5 वाघांमुळे सुद्धा मानापाने त्यांनी जीव घातले पण असते. इथं काय भक्तांचं घर नसल्यामुळे या जेजुरी गडावर कोळी मुलीचा उद्धार करावा, हा. 5 नामाचे जागरण घालावे. आपल्याकडनं काय चुकलं माकलं असं तर शब्द मल्हारीच्या काढी केले आणि पाहिजे. या जिंजुरी क्षेत्रात आई अंबाबाईचा जोगवा, मल्हारीची वारी आणि 5 वाघ्यामुळे जीवतील असं मोकळ्या मनानं वाघ्यामुळेच्या जेवणासाठी घटावर अन्नदान धर्म 5 बोटाचं केलं पाहिजे. ते देतील एक हाताने मल्हार त्यानं सहस्त्र हाताने एक दिवसाची देणगी 5 दिवसाची आठवण. लाखो जातं घर प्रपंच अहो नाव नाही सांगायला. सदानंदाचा एक ऐका
आता सर्वांना आरती द्या तुमच्या जेवढी माणसं आलेत ना तेवढं सगळ्यांना आरती. तर फायनली आमचा देवभेटीचा आणि जागर गोंधळाचा कार्यक्रम पूर्णपणे आनंदाने साजरा झालेला आहे. तर खूप भारी एकदम वाटतंय. हा दुसरीकडे काम आमची तर नक्कीच आमचे कुलदैवत आणि कार्यक्रम एकदम आनंदाने साजरा झालेला आहे आमचा. फुल अँड फायनली 2 दिवस आनंदाने साजरे केले. कुलदैवतांची भेटसुद्धा झाली. त्यानंतर जागर गोंधळाचा कार्यक्रम जेजुरीमध्ये आम्ही त्यांना आणले होते तिथे झालेले पूर्ण आनंदाने. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनली जेजुरी यात्रा आमची कंप्लीट झालेली आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जेजुरी दर्शन आमचं खूप भारीपैकी एकदम झालेलं आहे आणि मी तुमचा सर्वांचा आवडता लाडका चिन्मय तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली. जेजुरी दर्शन भोईर परिवाराचं कुलदैवत आम्ही घेऊन आलेलो जेजुरीला. तर दर्शन आमचं झालेलं आहे. आता आम्ही घराकडे रवाना होणार आहेत. तिकडे सुद्धा कार्यक्रम आहे. तर चला बाय बाय, थँक्यू, बाय बाय, टेक केअर, गुड बाय जेजुरी.